अफजल खानने आपल्या ताकदीच्या गुरमीमुळे आपल्यावर एकच अंगरक्षक घेतला, त्याचं नाव आहे सय्यद बंडा। आणि हा अफजल खान, या दोघांचा जो इतिहास होता हा राजांना पूर्वीपासून माहित होता। हा अफजल खान काय करायचा, कोणत्याही राजाला भेटीच्या कारणाने बोलवायचा, मिठीमध्ये घ्यायचा आणि तिथं चावडून मारायचा। कारण 7.5 फुटाचा ताकदवर माणूस, त्याच्या मिठीतून कुणी सुटत नव्हतं। आणि सय्यद बंडाची खासियत काय, तर 10 फूट दूर माणूस पाहिल त्याला उडी मारून दानपट्ट्याच्या एका घावामध्ये कापायचा, एवढी त्याची नजर तीक्ष्ण होती। हे राजांना माहित असल्यामुळे ह्या दोघांना भेटायला जाण्याअगोदर राजांनी आपलं स्वतःचं संरक्षण केलं। म्हणजे राजे जो अंगरखा घालायचे त्याच्या आतमध्ये चिलखत घातली, डोक्याला बांधतात त्याला मंदिरा म्हणतात, त्याच्या आतमध्ये जिरेटो घातला आणि राजांनी युद्धासाठी वेगळे शस्त्र बनवलंय। त्या शस्त्राचं नाव आहे वाघनख, म्हणजे लोखंडाची 4 नखं असतात। आणि तर राजांची कुलस्वामिनी तुळजाभवानी बॉर्डर, विजापूरचा तुळजापूर हा जो पूर्ण आहे म्हणजे हे राजांचे शत्रू लोक। तर राजांना तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला तुळजापूरला जाण्यासाठी त्रास व्हायचा, सततच्या लढाई व्हायचे, मावळे मारले जायचे। म्हणून या भवानी मातेने राजांच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलं, जावली प्रांतामध्ये एक ढोरका नावाचा डोंगर आहे, त्या ठिकाणी तू माझी स्थापना कर। आता ढोरकाचा अर्थ काय पहा, गाई गुरं असतात ना, ती पूर्वी या डोंगरावरती गवत खाण्यासाठी येत असत। तर या गाया गुरांना मराठी रांगडी लोकांना फोड बांधून कंप्लीट केला। मग ती जी ब्लॅक कलरची तटबंदी आपल्याला दिसते, टोटल 5 किलोमीटरची तटबंदी आहे। किल्ल्याचा आतला एरिया 52 एकर बांधलाय फक्त 2 वर्षामध्ये भवानी मातेच्या मंदिरासाठी। परंतु इतिहासामध्ये प्रसिद्ध झाला हे अफजल खानला मारल्यानंतर। आता हा अफजल खान विजापूरचा एक मोठा सोल्जर होता, हाईटने बोलायचं 7.5 फीट, ताकद एवढी जबरदस्त होती की हत्तीला पण एकटा ढकलत नेऊ शकत होता। आणि त्याची फॅमिली सुद्धा अतिशय छोटी फॅमिली होती। ही हॅड 64 वाईफ अँड 42 चिल्ड्रन, स्मॉल फॅमिली, हॅपी फॅमिली। आता अफजल खान राजांना मारण्यासाठी 40,000ची फौज घेऊन विजापूरहून निघाला। एका वाटेमध्ये तुळजापूर, पंढरपूर ही जी काही हिंदूंची मंदिरं दिसतील ती उद्ध्वस्त करत निघाला। तर याला माहिती होतं राजे हे थोडे धार्मिक स्वभावाचे व्यक्ती आहेत, समजा जर मी यांची मंदिर वगैरे उद्ध्वस्त केली तर हे कोणत्याही किल्ल्यामध्ये असतील तर मोकळ्यामध्ये आपले युद्ध करतील। परंतु राजांना माहित होतं खुल्या मैदानामध्ये अफजल खानाशी आपला निभावच होणार नाही, कारण त्याची फौज आहे जास्त आहे आणि ताकद आहे जास्त आहे। हे सर्व करत करता अफजल खान वाईमध्ये येऊन पोहोचला। त्या ठिकाणी आल्यानंतर राजांनी आपल्या वकिलामार्फत एक पत्र पाठवलं। राजांच्या वकिलाचं नाव आहे गोपीनाथ पंत गोखील आणि अफजल खानाच्या वकिलाचं नाव आहे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी। पत्रातला मजकूर काय लिहून घेतला की तुम्ही मला काकासारखे आहात, तुमच्या अफाट फौजेचा मला अनुभव आहे। अफजल खानने राजांना भेटायचं मान्य केलं आणि दोघांमध्ये दिवस ठरला 10 नोव्हेंबर 1659, 10 नोव्हेंबर 1659 इंग्रजी कॅलेंडरनुसार। मराठीतला महिना होता मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी, शके 1581, वार होता गुरुवारचा आणि वेळ दुपारची 12ची। तो दिवस काल होता मार्गशीर्ष सप्तमी, काल आपण इथे शिवप्रताप दिन म्हणून साजरे केलेला आहे, अफजल खानला मारलेला दिवस। तर दोघांमध्ये नियम काय ठरले, आपल्या दोघांबरोबर 10 अंगरक्षक येणार आणि आपापले वकील राहणार। राजांनी आपल्यावर आपले 10 अंगरक्षक घेतले, संभाजी कावजी कोंडाळकर, जीवा महाले, सिद्धी इब्राहिम, ताताजी इंगळे, येसाजी कंक, कोंडाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सुरजी काटक, विसाजी मोरंबक आणि संभाजी करवर। परंतु अफजल खानने आपल्या ताकदीच्या गुरमीमुळे आपल्यावर एकच अंगरक्षक घेतला, त्याचं नाव आहे सय्यद बंडा। आणि हा अफजल खान, या दोघांचा जो इतिहास होता हा राजांना पूर्वीपासून माहित होता। हा अफजल खान काय करायचा, कोणत्याही राजाला भेटीच्या कारणाने बोलवायचा, मिठीमध्ये घ्यायचा आणि तिथं चावडून मारायचा। कारण 7.5 फुटाचा ताकदवर माणूस, त्याच्या मिठीतून कुणी सुटत नव्हतं। आणि सय्यद बंडाची खासियत काय, तर 10 फूट दूर माणूस पाहिल त्याला उडी मारून दानपट्ट्याच्या एका घावामध्ये कापायचा, एवढी त्याची नजर तीक्ष्ण होती। हे राजांना माहित असल्यामुळे ह्या दोघांना भेटायला जाण्याअगोदर राजांनी आपलं स्वतःचं संरक्षण केलं। म्हणजे राजे जो अंगरखा घालायचे त्याच्या आतमध्ये चिलखत घातली, डोक्याला बांधतात त्याला मंदिरा म्हणतात, त्याच्या आतमध्ये जिरेटो घातला आणि राजांनी युद्धासाठी वेगळे शस्त्र बनवलंय। त्या शस्त्राचं नाव आहे वाघनख, म्हणजे लोखंडाची 4 नखं असतात आणि वरच्या बाजूला अंगठ्या असतात, समोर त्यांना समजून येत नाही। अशा प्रकारे तयारीमध्ये त्याला भेटण्यासाठी खाली गेले। तिकडे एक सुंदर शामियाना बनवला होता, आतमध्ये अफजल खान आणि सय्यद बंडा बसला होता। आता राजांना माहिती होतं आपल्याला अफजल खानची जास्ती भीती होणार नाही, परंतु या सय्यद बंडाची होईल, कारण ती 10 फुटावरची नजर तीक्ष्ण आहे, आपल्या प्रत्येकावरती लक्ष ठेवून राहणार। म्हणून राजांनी त्या ठिकाणी नाटक केलं, अफजल खानला सांगितलं जसं मी तुला घाबरतोय त्याच्या कितीतरी पटीने सय्यद बंडाला घाबरतोय। हा जर शामियानाच्या बाहेर गेला
तरच मी भेटायला आतमध्ये येईन, नाही तर मी किल्ल्यावरती परत चाललोय. आता या अफजल खानला वाटलं असं तर राजांचा जो खेळ आहे 5 ते 10 मिनिटांमध्ये आता मी संपवणारच आहे, परंतु आपल्या अंगरक्षकाच्या कारणानिमित्त किल्ल्यावरती परत गेले तर 2-3 दिवस जातील यांना विनवणी करायला. त्यापेक्षा आपल्या अंगरक्षकाला 5 मिनिटं बाहेर ठेवलं तर राजा आपलं काही करू शकत नाहीत. अफजल खानने सय्यद बंडाला बाहेर पाठवलं आणि राजे त्याला भेटायला आतमध्ये गेले. आता अफजल खानची उंची होती 7.5 फूट आणि राजांची उंची होती 5.25 फूट. आता हा 7.5 फूट वाला माणूस 5.25 फुटाच्या माणसाला भेटतोय म्हणजे छातीवरती लागणार. याच गोष्टीचा फायदा घेऊन अफजल खानने राजांचं शिर आपल्या डाव्या बगलेमध्ये दाबलं, वरून कट्यारीचा वार केला. राजांचा अंगार कसाटला, आतमध्ये चिलखत असले मग ते बचावले. आता ज्याने आपला वार केलाय त्याला पलट उत्तर दिलंच पाहिजे. मग वाघ नखांच्या साह्याने अफजल खानचं पोट फाडलं. पोट फाडल्यानंतर अफजल खान दगा दगा म्हणून ओरडला. कृष्णाजी भास्कर बाहेरून धावत आला, राजांवर वार केला. या वाराने राजे भिरभिरले, परंतु या संधीचा फायदा घेऊन सय्यद बंडा राजांवर दानपट्टा चालवणार. तो जीवामालेने सय्यद बंडाचा हात वरच्या वर उडवला आणि इतिहास काढला, होते जीवा म्हणून वाचलं जीवा. नंतर राजे त्या किल्ल्यावरती आले, परंतु अफजल खान आपली सगळी आचडी पोटामध्ये भरून पालखीमधून पळून जात होता. त्याला पालखी उचलणारे 16 लोक लागायचे, पुढे 8 आणि मागे 8. त्यांना मराठी भाषेत आपल्याकडे आपण भोवई म्हणतो, ते भोवई त्याला घेऊन पळून जात होते. हे राजांचे दुसरे अंगरक्षक संभाजी कावजींनी पाहिलं, पळत जाऊन त्या भोवयांचे पाय तोडले आणि अफजल खानाचं शिर कापून आणलं आणि भवानी मंदिर समोर देवीला अर्पण केलेलं. अफजल खान सारख्या राक्षसाचा या ठिकाणी वध झाला. राजांचा फार मोठा विजय झाला. त्या विजयाला मराठी भाषेमध्ये आपण प्रताप म्हणतो, म्हणून नंतर या गडाचं नाव प्रतापगड ठेवलंय. पहिलं ढोरका नावाचा डोंगर होता आणि अफजल खान सारख्या एकाच राक्षसाची 2 चढगे आहेत. शरीराचं जे चढगं आहे ते प्रतापगडच्या पायथ्याला, त्याला आपण प्रतापगड माची म्हणतो, आणि शिराचं जे चढगं आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये राजगड किल्ला येतो. कारण राजांच्या आऊसाहेब जिजामाता त्या ठिकाणी राहायच्या. आपल्या मुलाने एवढ्या मोठ्या राक्षसाला मारलाय हा पुरावा दाखवण्यासाठी त्या ठिकाणी नेलं आणि त्या ठिकाणी दफन करून टाकलं. म्हणूनच आज आपल्याला म्हणावं लागतंय की प्रतापगडच्या पराक्रमाचा इतिहास निर्वी राजगडचा बाल्य किल्ला, कारण त्याला राजगडच्या बाल्य किल्ल्याच्या उजव्या बाजूला दफन केलंय. आता इथे आपण जे काम चालू केलंय त्याच्या आतमध्ये एक छोटीशी गुहा आहे. ही गुहा एवढी लहान नव्हती, पुढे दगडी पडल्या तिथपर्यंत होती, पूर्ण 10 फूट उंचाची. त्यावेळेस अफजल खानचं युद्ध झालं त्यावेळेस राजांनी या पूर्ण परिसरामध्ये 40 मावळे लपवून ठेवलेले. जर राजांशी काही दगाफटका झाला तर या 40 मावळ्याने किल्ल्याचं संरक्षण करायचं. परंतु 1957 ला इंडियाचे फर्स्ट प्राईम मिनिस्टर नेहरू या ठिकाणी आले. ते येण्यासाठी या पायऱ्यांनी रोड बनवला, तर केवळ पायऱ्यांचं रोडचं काम व्हावं या हेतूने ही गुहा कट केलेली आहे. नाहीतर पूर्वी 40 लोक उभी राहतील एवढा मोठा परिसर होता. आता दाखवण्यासाठी तेवढीच आहे. आपल्या पाठीमागे ज्या 2 गोल भिंती दिसत आहेत त्याच्या आतमध्ये किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. आता आपण जिकडून चालत आलो तिथून जर सहज तुम्ही वर पाहिलं असतं तर आपल्याला हे दोन्ही भिंती एकत्र वाटल्या असत्या. समोर पायऱ्या लोक जात आहेत म्हणून आपल्याला समजतंय की जाण्याचा मार्ग आहे. पूर्वी कसा मातीचा रस्ता घनदाट अरण्य होतं, येणारा शत्रू घोड्यावरती स्पीड मध्ये यायचा आणि डायरेक्ट जंगलामध्ये निघून जायचा. शेवटपर्यंत समजायचं नाही की किल्ल्याचा मुख्य दरवाजा कुठे आहे. आर्किटेक्ट होते हिरोजी इंदुलकर आणि आर्जोजी यादव. 2 लोकांच्या देखरेखीखाली 2 वर्षामध्ये किल्ला बांधलाय. किल्ल्याला वेढा देणारा वेढा होईल अशी या किल्ल्याची रचना आपण वर जाऊन पाहणारच आहे. म्हणूनच म्हणतोय की फिक्र न करो ये नादा, ये तो सिवा का अखाड़ा है जिन्होंने अफजल को एक ही दम में उखाड़ा है.